नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सूरज राजपूत पुन्हा एकदा जबरदस्त अशा प्लॉटर घेऊन आलेलो आहे. जे शेतकरी मित्र उन्हाळ्यामध्ये लागवड करताय त्यांच्यासाठी जबरदस्त अशा टिप्स देणार आहे मी. शेतकरी मित्राला आज लागवड करून 5 ते 6 दिवस झालेले आहे. शेतकरी मित्राने लागवड 12 एप्रिल आणि 13 एप्रिल 2026 रोजी लागवड केली. आज दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी आपण प्लॉटर आहे. दादा मला एक सांगा, या 5 दिवसामध्ये तुम्ही किती फवारण्या घेतल्या? दोन. शेतकरी मित्राच्या 2 फवारण्या झाल्या. जे आपण शेतकरी मित्रांना बोललो होतो की लागवड झाल्यावर दुसऱ्या दिवशी स्प्रे घ्यायचा, त्याच्यानंतर एक दिवस गॅप ठेवून परत स्प्रे घ्यायचा. शेतकरी मित्राला आपण स्प्रेमध्ये दिलं होतं प्रो एक्सपर्ट 5 ml, सुपर 25 ml, डुपर 25 ml, महाबली 70 ml. याच्या 2 फवारण्या शेतकरी मित्रांना घेतल्या. त्याच्यानंतर ड्रिचिंगमध्ये दिलं होतं आपण त्यांना 16-08-24 100 ग्राम प्रतिपंप, ॲमिनॉल 70 ml, महाबली 100 ml. याच्या 2 ड्रिचिंग शेतकरी मित्रांना केलं आहे. त्याचा जो आलेला रिझल्ट आहे तुम्हाला दाखवतो मी. 6व्या दिवशी जे शेतकरी मित्राला फुटवा चालू झालेला आहे तोही दाखवतो. तर इकडे या दादा, हे बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता. इकडे शेतकरी मित्राचे ब्रांचेस एकदम चालू झालेले आहे. 1 2 3 4 हे जे साईडचे ब्रांचेस दिसत आहे तुम्हाला, आणि त्याच्यानंतर वरचा जो आलेला शेंडा आहे हे तुम्हाला लगेच कळायला असेल मित्रांनो. याच्यावरून सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो, टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्ही काळजी जर नाही घेतली तर तुमचा 100% तोटा होणार आहे. याच्यामध्ये परत एक तुम्हाला दुसरी टिप्स देणार आहे. जर 5 दिवसामध्ये जर तुम्ही 2 स्प्रे जर घेतला, तुमचं झाड या पद्धतीमध्ये स्ट्रेट होऊन जातं, फुटवा लगेच चालू होऊन जातो. दुसरी गोष्ट, पाण्याचं नियोजन. जे शेतकरी मित्र आता सिल्लोड भागामध्ये काय करताय, सकाळी 10 मिनटं देतात, संध्याकाळी 10 मिनटं देतात, या पद्धतीने पाणी चालू असतं. पण एक लक्षात असू द्या मित्रांनो, जर तुम्ही डेली पाणी दिलं तर तुमची जमिनीतली जी बुरशी ती पूर्णपणे ॲक्टिवेट राहते. आता शेतकरी मित्र आपण काय करायला लावलं होतं की एक फुल पाणी दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पाणी दिलं होतं. मी आल्यानंतर पाण्याचं नियोजन बघितलं, त्यांना पाण्याचं नियोजन विचारलं, पाण्याचं नियोजन त्यांना चेंज करायला लावलं. तर पाण्याचं नियोजन आपण शेतकरी मित्रांना कसं सांगितलेलं आहे की 1.5 तास पाणी द्यायचं, त्याच्यानंतर 2 दिवस गॅप द्यायचं. ज्या दिवशी तुम्ही पाणी दिलं त्या दिवशी फर्टिलायझर तुमचं गेलंच पाहिजे. म्हणजे आज जर तुम्ही पाणी दिलं तर उद्या परवा गॅप द्यायचं आहे, त्याच्यानंतर पाणी द्यायचं आहे. यानं काय होईल मित्रांनो की तुमची जमिनीतली फंगसही डिॲक्टिवेट राहील आणि कुठल्या प्रकारची अडचणी राहणार. दादा मला एक सांगा, या 6 दिवसामध्ये तुम्ही आतापर्यंत कुठलेही कीटकनाशक, कुठलेही बुरशीनाशक घेतलं का ड्रिचिंगला? काहीच नाही घेतलेलं. मित्रांनो, एकही ड्रिचिंगला त्यांनी कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतलेलं नाही. म्हणजे तुमचा तो जो खर्च होणार आहे ॲडिशनल, तो वाचून गेला. आम्हाला पूर्ण झाडामध्ये फक्त एक झाड नाही का आळीनं कट केलेलं दिसलं, बाकीचं कुठल्याही प्रकारची अडचण नाही. प्लॉट एकदम जबरदस्त आहे. तोही त्यांनी पाण्याचं नियोजन जर ठेवलं तर तोही आम्ही स्टॉप करणार आहे, म्हणजे तिची ड्रिचिंग करणार नाही. आणि लक्षात ठेवा, केमिकलमध्ये जर तुम्ही ड्रिचिंग जर केली मित्रांनो, क्लोरोप्लस सायपर किंवा सायपरमिथेन किंवा आतंकीची जर ड्रिचिंग केली तर रूट झोन तुमचे सेन्सिटिव्ह आहे. रूट जर डॅमेज झाले तर तुमची ग्रोथ होणार नाही. आज या प्लॉटला 6 दिवसामध्ये जो आलेला खालून रूट झोन आहे तोही दाखवतो मित्रांनो. हे बघा, प्लॉटला 26 दिवस आहे. त्याच्यानंतर हे जे खाली जे मुळे निघले बघा मित्रांनो, एकदम जबरदस्त, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. या पद्धतीमध्ये तुम्हाला 2 स्प्रे घेतल्यानंतर रिझल्ट आहे. आणि जे शेतकरी मित्र म्हणताना डुप्लिकेट व्हिडिओ आहे, दादा खरं खरं सांगा, खोटं बोलू नका. आज प्लॉटला किती दिवस झाले तुमच्या? आज 6-7 दिवस आहे. 6वा ते 7वा दिवस. 12 ते 13 एप्रिलला तुम्ही लागवड केली. लागवड केली. आज 18 एप्रिलला मी तुमच्या प्लॉटर आहे. 6व्या दिवशी मग तुमची जे रूट झोन आहे, 6 दिवसामध्ये एवढी रूट डेव्हलपमेंट बघितलेली तुम्ही कधी? नाही कधी. आणि ह्युमिक आपण घेतलं ड्रिचिंग मध्ये? मित्रांनो, ह्युमिकची ड्रिचिंग नाही आहे प्लॉटला, कुठल्याही प्रकारे मध्ये ह्युमिक आपण दिलेलं नाही. पण आपण जे फॉर्म्युले प्रॅक्टिकलमध्ये घेतलेले आहे त्याचा लाईव्ह रिझल्ट आपण तुम्हाला दाखवतोय. जे तुम्ही 2 स्प्रे घेतले त्याच्यामध्ये रिझल्ट बघून कसं वाटलं तुम्हाला? एकदम आनंद आहे. हे जी मिरची तुम्ही लावली किती वर्ष आहे तुमचं? पहिलंच वर्ष आहे. काहीच अनुभव नाही आम्हाला. काहीच अनुभव नाही, फक्त तुमच्या तुम्हाला मार्गदर्शन खाली तुमचं. चालेल, ठीक आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो गौरी व्हरायटी लावलेली आहे. रूट बघा तुम्ही किती जबरदस्त आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही कार्यक्रम ठेवू शकता. सुरुवातीपासून नियोजन ठेवा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. शेतकरी मित्रांनो, बेसल डोसमध्ये खूप कमी खर्च केलेला आहे. बेसल डोसला 2च बॅगा वापरलेला आहे. म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायचं. जे आपण म्हणतोय ना, 10,000 आपला नॉर्मली खर्च शिल्लक होतो दुसऱ्यांपेक्षा, पण या पद्धतीमध्ये ट्रीटमेंट असते मित्रांनो. माहिती जर आवडली असेल लाईक आणि फॉलो नक्की करा.